लय, ताल, सूर या तिन्ही गोष्टी जर राहणार ना, कविता आई समोर रामाचेच ना मनवर राज्य करस. आणि श्यामल पाटीलनी कविता त्याच पद्धतीने होते. धन्यवाद श्यामल पाटील. यानंतर ऐराणीनं पहिला काव्यसंग्रह गावगाडा त्याचा प्रकाशित व्हायले आणि म्हणून त्याचे गावगाडाकार कवी म्हणून ओळखतस. ऐका हो ऐका, एक कविता एकांकिका संग्रह त्यासना आहे. 33 पुरस्कार त्यासले मिळालेत आजपावत. जिल्हा परिषद धुळे तर्फे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार त्यासले मिळेल शे. ऐराणी भाषेच्या प्रचारासाठी ऐराणी गोडवा कार्यक्रम गाव पातळीपर्यंत सादर करायचं काम त्याने आजपावत करेल. 82 कार्यक्रम त्याने आयोजित करेले. त्या शिरपूरतीने येले. शिरपूर खाल्लं गाव असं म्हणतात धुळे जिल्हा म्हणा. त्यासनी कविता असे झुंजर मुंजरणी गाडी होणे आणि त्या कविशेत नारायण हरी महाजन NH महाजन त्यासले मी अवतन करत आपली झुंजू मुंजूर गाडी आता हाकला निशे. झुंजर मुंजरणी झुंजर मुंजरणी झुंजर मुंजरणी गाडी ऊनी माय मालेले वाले. झुंजर मुंजरणी झुंजर मुंजरणी गाडी ऊनी माय मालेले वाले. जीव मना होरी ग्या माय माहेर जावाले. जीव मना होरी ग्या माय माहेर जावाले. झुंजर मुंजरणी गाडी ऊनी माय मालेले वाले. जीव मना होरी ग्या माय माहेर जावाले. सोन साखई गाढवून माय मालेले वाले. सोन साखई गाढवून माय मालेले वाले. निया पिव्या रंग देल गाढ साठलाले. कपिला गायना धव्या पव्या गाडीले झोपाले. कपिला गायना धव्या पव्या गाडीले झोपाले. धाकला मुराई मनगाड हाकलाले. धाकला मुराई मनगाड हाकलाले. दण दण खण 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 दण दण गाड पयाडे. खण खण दण 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 खण खण गाड पयाडे. घुंगराई घुंगरू माया लागण्यात वाजाले. घुंगराई घुंगरू माया लागण्यात वाजाले. झुंजूर मुंजूरनी गाडी ऊनी माय मालेले वाले. झुंजूर मुंजूरनी गाडी ऊनी माय मालेले वाले. जीव मना होरी ग्या माय माहेर जावाले. जीव मना होरी ग्या माय माहेर जावाले. ऊन लागिले कले चप्पर बांध गाळाले. ऊन लागिले कले चप्पर बांध गाळाले. गाळा खाले चालत उना बोल्या सासरले. पुत्र आहे बरं ते. गाळा खाले चालत उना गोल्या सासरले. धव्या पव्या गोल्या बंधू उन्हातले वाले. धव्या पव्या गोल्या बंधू उन्हातले वाले. पंच आरती उतारे बबाये बहीण भाऊसले. पंच आरती उतारे बबा बहीण भाऊसले. झुंजूर मुंजूरनी गाडी ऊनी माय मालेले वाले. खीर पुरीनं जेवण करू मना बंधुले. खीर पुरीनं जेवण करू मना बंधुले. हिरवा गार चारा घालू धव्या पव्याले. चंद्री म्हैसनं दूध दिसू मना गोल्याले. चंद्री म्हैसनं दूध दिसू मना गोल्याले. भाऊ बहीण पिरी मदिसी समधी दुन्याले. भाऊ बहीण पिरी मदिसी समधी दुन्याले. झुंजूर मुंजूरनी झुंजूर मुंजूरनी गाडी ऊनी माय मालेले वाले.
झुंजुर मुंजुरनी गाडी येऊन माय मालेले वाले जीव मना होरी ग्या माहेर जावाले दण दण खण 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 दण दण गाड पयाडे दण दण खण 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 दण दण गाड पयाडे धाकला मुराई मन गाड हाकलाले धाकला मुराई मन गाड हाकलाले गाड चालन माहेरले गाड चालन माहेरले गाड चालन माहेरले. मी 82 कार्यक्रम केले. तुम्ही तर 200 लोक ते मी 2,000 लोक गावमाना पठेल जातात मनजोडे दल्ली मायेस आणि चाय पाहू मायनं गाणं किती मस्त म्हणतो ले 11 रुपया दिस काय पाहिजे. अरे देण्यापेक्षा कोणताच पुरस्कार मोठा नाही. आणि गाव पातळीवर खऱ्या अर्थानं मी काम करतोय साहेब. मी माझी स्तुती नाही करत, फक्त तेवढं सांगतोय ऐराणीच्या प्रचाराचं काम मरेपर्यंत करत राहील. महाजन सर सादर करानी कला बी आपला भाषे आणि लोके गोळा करानी कला बी आपला भाषे एकदम भारी. तर प्रदीप छगन डहाळे गुडाणा येत्या बडगाव तालुका जिल्हा जळगाव कवी संमेलनमा त्याचे सन्मान पुरस्कार मिळेले आणि काव्य संमेलनमा सुद्धा त्याचे सन्मानित करेल शे. पोरेसले लगीनले भेटतीच नाही पोरी सत्य कथा आहे आणि ते सत्य कथावर आधारित आपली कविता तुम्ही सादर करण्यात मला वाटत आई कविता माहिती त्या पोऱ्याचे लवकर पोरी भेटो. राम राम. राम राम. मी प्रदीप छगन डहाळे गाव मनगुडे तालुका मना भडगाव आहे. मी जळगाव जिल्ह्यातून येले. थोडा टाइम होऊ घेता मला वाटत मला कार्यक्रम सापडी का नाही सापडी म्हणतं कार्यक्रम अर्धा होईल तयार राहील पण मी 11:30 वाजता पोहोचलो. तर मी म्हणे कविता तयार करायची आज न जे चालू आहे जगमा लग्नाडू पोर असले पोरीसना प्रॉब्लेम खूप आहे. पोरी भेटती नाही चांगला पोर असले पोरी भेटती नाही त्यांना मायबाप खूप चक्रा मारी थकी जात असते पण त्यातले कोणी होकार देत नाही. आणि शेतकरी म्हणा तर खूपच अवघड आहे. त्यावर मी एक मुद्दा लिसन कविता तयार करायची ती मी आपल्या समोर सादर करस. बाप करे म्हणी लगीननी घाई बाप करे म्हणे लगीननी घाई पोरीसवालाच ना करून फिरी पोरीसवाला भरतच भाऊ बलताच भारी पोरीसवाला नी अपेक्षा असे भलतीच न्यारी पोरीसवाला भरतच भाऊ बलताच भारी. बाप म्हणा लगीन जमानाले देखाले गया पोरी पोरीसवालांना घर फिरी त्यासना खिसा हुई गया भाऊ खाली त्यांना खिसा हुई गया भाऊ खाली पोरीसवाला भरतच भाऊ बलताच भारी. पोलीसवाला म्हणतात नको कंपनीवाला नको शेतकरी पोरगीले पाहिजे पोरगा नोकरीले सरकारी गाडी बंगलावाला भारी पाहिजे तिले फिराले 4 चाकीनी सवारी पोलीसवाला भरतात भाऊ भलताच भारी पोलीसवाला भरतात भाऊ भलताच भारी. शेतकरीकडे देखतेच नाही हो पोरी पोरगीले घरदार वावर पाहिजे पण वावरमा राबणारा शेतकरी नको. शेतकऱ्यांना नाही सेवकोनी वाली पोरीसवाला भरतच भाऊ भलताच भारी पोरीसवाला भरतच भाऊ भलताच भारी. पोरगीने आयुष्य भाऊ भलतीच न्यारी मुंबई पुणा सारखं मोठं शहरमा रावानं बाहेर रोज फिरायला जावानं हॉटेलमा जेवानं पिझ्झा पाणीपुरी खावानी से तिले भलतीच गोडी पोरीसवाला भलतच भाऊ भलताच भारी पोरीसवाला भरतच भाऊ भलताच भारी. घरमान सासू नको सासरा नको नंदासनी तर तिले बिलकुल नाही गोडी पोरगीले पाहिजे फक्त नवरा आणि बायकोनी जोडी पोरीसवाला भलतच भाऊ भलताच भारी पोरीसवाला भलतच भाऊ भलताच भारी. पोरगाना बाप म्हणस हुंडा नको आमले पोरगाना बाप म्हणस हुंडा नको आमले लेसूच आम्ही लगीन बी घरतून काढी तू फक्त हळदना पातळवर देजो दादा पोरगी सोडी तू फक्त हळदना पातळवर देजो दादा पोरगी सोडी
पोरीसवाला भलतच भाऊ भलताच भारी पोरीसवाला भलतच भाऊ भलताच भारी पोरगीनं लगीन वय उन्हा हो वर चाली पोरगीनं लगीन वय उन्हा हो वर चाली चांगलं स्थळ देतच हातमातून उसकाडी मग पोरगीनं वय उन्हा हो वर चाली चांगलं स्थळ देतच हो हातमातून उसकाडी मग पोरगी कोणावी हात धरी पैजास हो घर सोडी मोडस ती माय बापनी चांगलीच खोडी तरी पण पोलीसवाला भलतात भारी सरकारी नोकरी पैसा अडका गाडी बंगलावाला देखतच भारी त्याले रास गणकच व्यसननी बिमारी बाहेरना त्यांना लपडा न्यारी मग पोलीसवाला पस्तावा करतच भाऊ भारी पोलीसवाला भलतात भारी मी अतिशय 6 महिना झाल्यात मला कविता लिखाले धन्यवाद. शेवटला 2 कविता होणार आहेत त्यानंतर जेवण करणे आणि मग बाकीच्या कविता देणार आहेत आपण म्हणजे अजून 10-12 कविता आहेत. आता 2 कविता होतील त्यानंतर जेवण होईल इथेच कारण जेवण थंड होईल मजा येऊ नये म्हणून 2 कविता या ठिकाणी होतील. मी आता शहापूर्ती गेले त्या मांडळकर भगवान बडगुजर यातले एक भाजीवाली ऐराणी कविता आहे ती सादर करायला अवतरण करत आणि त्यानंतर मेघा पाटील या सादर करते. सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व माझे लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी सादर करतो भाजीवाली आंबाड्याला सादर केले होते आपला खानदेश महिमा आणि आठे अनिलशे भाजीवाले. लाल्याजी भाऊ भाजी म्हणे आज नेताजी लाल्याजी भाऊ भाजी म्हणे आज नेताजी खाई देखाला जते ना होई ग सतराजी खाई देखाला जते ना होई ग सतराजी ताजी ताजी मेथी जोडी कडू कडू लागे भाजी खाई सनी रोग दूर दूर भागे कडू खारलं खाई सनी नाही खतराजी खाई देखाला जती नाव क्या सतराजी. मुया गाजर कच्चा खावा नजर सुधरी जाई लाल टमाटा बीट खावा रंगत लाल होई हिरवी मिरची कोथमीरने चमचमीत भाजी खाई देखाला जती नाव क्या सतराजी खाई देखाला जती नाव क्या सतराजी. फुगी मिरची गावठी मिरची याचा चटका भारी कांदा बटाटा गिलका दोडका वयसा झटका भारी शेवगा आणि वाल शेंगा खाई देखाजी खाई देखाला जती नाव क्या सतराजी. हो लाल्याजी भाऊ भाजी म्हणे आज नेताजी खाई देखाला जती नाव क्या सतराजी. फूल कोबी गड्डा कोबी असती चव न्यारी भोपळा काकडी तोडली पेंडी आजार दूर करी गावठी खतली इथली सस्ती दुसरी नाही भाजी खाई देखाला जती नाव क्या सतराजी. लाल्याजी भाऊ भाजी म्हणे आज नेताजी खाई देखाला जती नाव क्या सतराजी खाई देखाला जती नाव क्या सतराजी. एक परदेसी मेरा दिल ले गया जाते जाते मीठा मीठा गम दे गया ऐसा आशे. धन्यवाद. अतिशय सुंदर. यानंतर खानदेशी कन्याच आहे त्या नाशिक मध्ये राहतच शिक्षिका विषयत अभिनेत्री विषयत मॉडेल विषयत समाजसेविका विषयत सगळ्याच प्रकारना अभिनय त्याचकडे शेत आणि त्या कविता सादर करणार आहेत ऐराणीमा आणि त्याशेत मेघा श्रीकांत पाटील. मेघा पाटील जाहीर केलेला आहे त्यापैकी 2 जणांना दिला आहे. त्यांच्यापैकी संजीव गिरासे सर आपला मनोगत यांच्यानंतर व्यक्त करतील. मी शे मेघा श्रीकांत पाटील मन गाव शे
पाचोरा तालुका बाळत आणि मायाशी बोरखेडा. आता का मी काय तुम्हाला पुढे ना मन घर धरणारी कविता साजरी करायला. असं कसं शेतच माय येडी घालतस, असं कसं शेतच माय येडी घालतस, पायठे दुखारले येडी घालतस, पायठे दुखारले येडी घालतस, दिनभर नुसता येडी घालतस, दिनभर नुसता येडी घालतस. काव अंजा काय पाठ ना पाय मना अंडरले लागे गई. काय करत यानी तुमना अंडर बी गुन्नाशे, तुमना अंडर बी गुन्नाशेतस, दिनभर नुसता येडी घालतस, दिनभर नुसता येडी घालतस. आते अखाजी चालली गई, आते ही दिवाळी, त्यासले सांगत ह्या माले पैठणी. तर त्या कसा म्हणत तंड म्हणता का पैसा शेतस. असा तुमना अंडर बोलतस, असा तुमना अंडर बोलतस, असं कसं तुमना अंडोर शेतस, असं कसं तुमना अंडोर शेतस. मकाना पैसा 1 लाख गुणात, अथा तथा चालना गयात. काय अशी काय बोलली राहिली हा. त्यांचा का पैसा शेत का खजिना खाजन लगाना वाजे हा. कशाला बोलस त्याले. तुम्ही बी तुमने अंडोरी बाजूले तर, तुम्ही बी तुमना अंडोरी बाजूले तर, तुमना अंडोर येडी घालतस, तुमना अंडोर येडी घालतस. देख काय रे तू कावर तिला काय लिहिलं नाही हा. ती काय काय बोलली राहिली पाहिजे. ओ मन का बा पैसा शेतस. तुम्ही तुम बाप लागत खुदी का वारशे हा. पैसा नाही म्हणे मग काय शेतात तुम बाप पैसा मग का नव्हता थोडा करून नव्हती तिला नदल्यावाल पाहिजे असं काय वाटस तू हा. तुम्ही इथून बाप लागत खुदी का वर्षे, तुम्ही इथून खुदी का वर्षे. असं कसं भाऊ, असं कसं दादा. माझे तिथून बायको बोलस, माझे तिथून बायको घरी पडी बोलस. नाही माय तिने गंमत कर राही तू. काय गंमत करायनी येव आता देख तुला काय कराय ना तू हा. पाटल्या बी कराय ना हा का माय. माय मला पाटल्या नको काय नको. मना नवरा जगना पोशिंदा शे, हाऊस माने बोलता अभिमान शे. मी असंच पण राहते हो माय. मना नवरा भलता चांगला शेतस माय, मना नवरा भलता चांगला शे हो माय. मी आता असं कधी बोलावणी. मी बी मजा कर राहीन तू, मी बी मजा कर राहीन तू हा. असं आपण धन्यवाद. मी मेघा श्रीकांत पाटील. मी ॲक्टर म्हणजे मी वन ॲक्ट प्ले करते, एक पात्र अभिनय करते, त्यात 30 पात्राचं सादरीकरण करते. तसंच झी मराठीवर कलर्स वाहिनीवर 3 वाहिन्या ह्या कलर वाहिनीवर आणि याच्यावर आम्ही 3 वाहिनीवर 3 प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत. आणि पुणे येथील साधू वासवानी हॉस्पिटल येथे सुद्धा मी ग्रामीण महिलेचा रोल केलेला आहे. साधू वासवानी हॉस्पिटल आपल्याला माहीतच आहे. तिथे या साधू वासवानी यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये मी 20 मिनिटाचा रोल केलेला आहे. आणि रेडिओमध्ये 91.2 FM रेडिओ नमकीन नाशिक येथे मी भारताचा आरंभ प्रोग्राम होता. त्यामध्ये 11 स्क्रिप्ट मी लिहिलेले आहेत. रेकॉर्डिंग माझ्या आवाजात आणि नॅरो बस्टेला त्यांची गाडी येते. म्हणजे मामी भगोर वगैरे किंवा नाशिकसारख्या तिथे सर्वांना आम्ही माझ्या ज्या रेकॉर्डिंग असतात पहिले त्यांना व्यवस्थित माहिती देऊ. म्हणजे तो प्रकार असे होऊ नयेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये आरंभ प्रोग्राम महिला आणि प्रेग्नंट महिला आणि तिचं बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत जो कालावधी असतो तो 11 महिन्याच्या कालावधीमध्ये काय काय अडचणी येतात, सरकारी सुविधा काय असतात त्या महिलांना, असा सर्व प्रोग्रामचे मी 11 स्क्रिप्ट लिहिलेले होते. आणि मी विश्व ऐरणीचे व्हिडिओज पण बनवत असते. आणि तसंच मी माझ्या ऐरणीमध्ये मनी अंडेर आणि मले लगले जावांशी एवढं केले. धन्यवाद. धन्यवाद मेधाताई. पोटपाणी नविदक नसपिडे आपणले 1 वाजी जायले. बराच जण इथले शुगर BP त्यामुळे टाईमवर खाणंच पडी. 2 मिनटं मग आपण जेवणला जाऊ. त्या 2 मिनटं मग दागो बोरसे पुरस्कार जास्त मिळेले त्या 2च मिनटं मग आपला मनोगत व्यक्त करतील आणि लगेच जेवणला जाऊ. संजीव गिरासे सर. राम राम मंडे. मंचावर बसेल बठा मानपांना आणि मनासमोर बसेल बठा मानपांना भाऊ बहिणी ऐराणी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आणि जागतिक ऐराणी भाषा संवर्धन परिषद यासनी जो डॉक्टर दागो बोरसे पुरस्कार दिशेने मना जो सन्मान करा
त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करत. डॉक्टर दागो बोरसे या पहिला रायनी साहित्यिक येतच आणि खूप मोठं काम त्यासनी आयराने मग घरी ठेवले आणि त्यासना नावना पुरस्कार जर मनासारखा दाखला माणूसले भेटसवी ते माले खूप खूप गौरव त्यांना वाटी राहिना. खरं सांगानं ते पुरस्कार कोणता दाखला बी राहत नाही, कोणताच मोठा राहत नाही. एसटीमा बसेल होतो तेव्हा एक जणनी बोलता बोलता बोललं होतं की म्हणे माय कोणतीच दाखली राहत नाही, जी पैठणी साडी नेसत ती बी मायच राहत आणि नऊवारी लुगडं नेसत ती बी माय राहत. माय हाई मायच राहत. श्रीमंतने बी माय राहत आणि गरीबने बी माय राहत. तसं इतर ज्या बी भाषा होतील, मग ती इंग्रजी भाषा होईल, हिंदी भाषा होईल, कोणती का भाषा होईना, त्या पठ्ठ्या भाषासमा आपली आयराणी हाई आपला जागावर खरंच समृद्ध शे. माले सांगाना असा अभिमान वाटत की कोणती बी भाषा देखा प्रत्येक भाषामा आथाना तथाना भाषाना शब्द येतच. पण मी ज्या 40 वर्ष पहिन आयराणीना अभ्यास करायनो त्या नामा माले आयराणीमा अशा शब्द येतात की ज्यासले मराठीमा पर्यायी शब्द ती सापडी राहिला. असा भरपूर शब्द येतात. आणि किरोजना मी सुभाष आयरेसना डोकं काय राहिनो आगुन गाराले मराठीमा कोणता शब्द आहे? आगुन गारा त्याचे सांगता नाही राहिला अजून. असा भरपूर शब्द येतं. कारण आयराणी ही मूळ भाषा आहे आणि मूळ भाषा जर आपण जशी ना तशी जर समाजमा आणि थोडासा त्रास होईल, तिनं अभ्यास करताना त्रास होईल, पण बागी बागी सवय जर होईल तर खरंच आयराणीनं एक विशिष्ट असं मोठं व्यासपीठ तयार होईल राहिलं. आणि हे व्यासपीठ तयार करता विकास पाटील सर येतं, प्रशांत पाटील सर येतं, या बठा BJ पाटील सर येतं आणि या बठातली हिंमत देणारा युवराज माडी बी आटे पटेल येतं. कारण आपण कितला बी जाया पापा मार्यात, कितला बी हातपाय मारात, पण ते जर कागदवर ते छापन येते ते आपला जाया पापाला बी काय अर्थ नाहीये. आणि खरं सांगत आयराणीनं साहित्याले कोणीच उभं करत नाही, परंतु युवराज माळेसारखा माणूस हा स्वतः विषयी त्या साहित्यिकले बोलायले आणि त्यासनं पुस्तक छापत आई सगळा जण बठ्ठा जण मिशीने आपण आई चांगलं मोठं काम करून आणि मला जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी सर्व संयोजकांना सर्व समिती मंडळांना मी आभार व्यक्त करत आणि आपली रजा लेत. धन्यवाद. पुकारतोय त्यांनी मागच्या टीममध्ये येऊन बसले. पाटील प्रकाश शिवाजी, शिंदे सुशील कुमार देवराव, हर्षा चौधरी, प्रतिभा विजय पाटील, विमल प्रकाश पाटकरी, विवेक पंडित पाटील, सुनंदा साहेबराव पाटील. दागो बोरसे पुरस्काराचं वितरण या ठिकाणी होत आहे. मी डॉक्टर नरेंद्र खेरणार यांना विनंती करतो. आपण एक कविता घेऊ. प्राध्यापक विमल वाणी मसावत यांची एक कविता आहे. देखा दुनिया चालली उलटी. कशी उलटी चालले तिथे देखा दुनिया चालली उलटी आणि पैसा साठे करती खटपटी. देखा दुनिया चालली उलटी आणि पैसा साठे करती खटपटी. दर महिन्याना पगार येता टीव्ही फ्रीजना जासा हो हप्ता. दर महिन्याना पगार येता टीव्ही फ्रीजना जासा हो हप्ता. खावाले कमी पण फिराले फटफटी. देखा दुनिया चालली उलटी. खावाले कमी पण फिराले फटफटी. देखा दुनिया चालली उलटी. गौजवारी नाही विचार साबू पावडर ना पहिले बाजार. गौजवारी नाही विचार साबू पावडर ना पहिले बाजार. संध्याकाळ पावभाजी ना गाडीवर ताटी. देखा दुनिया चालली उलटी.
उलटी संध्याकाळी पावभाजी ना गाडीवर दाटी देखा दुनिया चालणी उलटी मला जातास नोकरीवर पोरे ठेवतास पायना घर मला जातास नोकरीवर पोरे ठेवतास पायना घर आपलं साठे ते उपाशी पोटी देखा दुनिया चालणी उलटी प्रेम साठे त्या उपाशी पोटी देखा दुनिया चालणी उलटी दया कांडान काम नाही खरं शरीचा रे रोगन माहेर दया कांडान काम नाही खरं शरीचा रे रोगन माहेर दवाखानास रंग लागस मोठी देखा दुनिया चालणी उलटी दवाखानास रंग लागस मोठी देखा दुनिया चालणी उलटी घरमान डायनिंग टेबल सोफा दिवाण आणि माय बापाले वृद्धाश्रम घरमान सोफा डायनिंग टेबल दिवाण आणि माय बापाले वृद्धाश्रम अतेसने अडचण वसन मोठी देखा दुनिया चालणी उलटी अतेसने अडचण वसन मोठी देखा दुनिया चालणी उलटी. धन्यवाद. मान्यवरील आयोजक आता आपण दागो बोरसे पुरस्कार 2 पुरस्काराचं वितरण या ठिकाणी करतो. मी डॉक्टर नरेंद्र खैरनार त्याची विनंती करत की आपण 2 पुरस्कार जाहीर करा आणि मान्यवरांना असते त्या पुरस्कार देऊ. धन्यवाद सर. मित्रस्व आत्ते ज्यासनी कविता सादर केली त्या आदरणीय प्राध्यापक विमल वाणी त्याचं वय 83 वर्षाचे 1942 त्याचा जन्म आहे. चळवळ जर सुरू होती तर त्याचा जन्म व्हायचे आणि खूप मोठं संघर्षातील त्याचं जीवन उभं व्हायचं. त्याचं एकूण पुस्तकाची संख्या 78 पुस्तकाचं लेखन ते ताईने असणार. विशेष म्हणजे लग्नानंतर ना 5-7 वर्षापर्यंत त्यासना 7वीपर्यंत शिक्षण होतं पण पुढे 11वी 12वी त्यासनी स्वतःला हिंमतना जोरवर करी. थोडीशी कौटुंबिक पार्श्वभूमी त्याची थोडीशी विचित्र स्वरूप निघाल्यामुळे त्यासनी मात्र पोरेसना आधार लिसन MA करत PhD ना काही अभ्यास होईना पण PhD पूर्ण होईना पण मात्र त्याचे प्राध्यापकांना नोकरी मिळाल्यानंतर त्यासनी जे लेखन चालू करेल होतं जीवनना अर्धा टप्पामध्ये त्यासना जे सुरुवात होईल ती आजपर्यंत चालू शे. आज 83 वर्षांना या प्राध्यापक विमल वाणी क्षेत्र आणि त्यासना एकूण पुस्तकाचा विचार करताना कादंबरी एक कथा आहे काव्यसंग्रह आहे ललित आहे आत्मचरित्र आहे जीवन संघर्ष नावाने एक आत्मचरित्र त्यासनी लिखायचे आणि तर आई सगळं करत असताना वेळोवेळी वेगळ्या पद्धतीने त्यासनी वेगळ्या ठिकाणी दखल बी लेवायची. अभ्यासक्रम पुस्तक असणं किंवा काही कविता असणं धडा असणं समाज बी व्हायला. बडगाव तालुका जिल्हा जळगाव मसावत मा त्यासना जन्म आणि त्यासना सगळं राहणीमान आणि संपूर्ण आयुष्य जळगाव जिल्हा गे आणि एकूणच जळगाव जिल्हा प्राध्यापक विमल वाणी हे नाव खूप ठळक स्वरूपमा ओळखलं जास. त्यासना कुटुंबानी पार्श्वभूमीना विचार जर केला तर 1 ते 2 मुलगा म्हटलं डॉक्टर येतं चांगला ते मोठं हॉस्पिटल आहे MD डॉक्टर आहे प्राध्यापक आहे. एकूण सगळाच विचार जर करा ते विमल वाणी याचं व्यक्तिमत्व आई ज्या संघर्षामध्ये उभं राहिलं त्यांचा दखल वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिली. तशाच पद्धतीने दखल आपण आई जागतिक आयराणी भाषा संवर्धन परिषदेच्या माध्यमातून लिहि राहिलो आणि त्यासले दागो बोरसे पुरस्कार आपण दिली राहिलो. तर मी विकास पाटील सर आदरणीय प्राचार्य प्रशांत पाटील सर त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम कवी संमेलन अध्यक्ष लतिका ताई चौधरी आणि सर्व मान्यवरांची विनंती करत की त्यासना शुभ असते आदरणीय प्राध्यापक विमल वाणी यासले दागो बोरसे पुरस्कार त्यासनी प्रदान करू. आपण टाळ्याचा गजरमा त्यासना अभिनंदन करूया. त्यासना निरोगी आणि सुंदर वाटचाल करता आपल्या शुभेच्छा खूप महत्त्वाने येतात. ते खाली करा ना पुष्पगुच्छ.
यानंतर जे दुसरं व्यक्तिमत्व आहे ज्याचे दागो वर्ष पुरस्कार आपण जाहीर करायचे ते व्यक्तिमत्व खूप मोठं आहे मित्र. प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी या शिवव्याख्यात आहेत. आजपर्यंत जवळजवळ 100, 200, 500 पर्यंत त्यासना व्याख्यानाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात व्हायचे. विशेष म्हणजे खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य धुळे यासना त्या केंद्रीय अध्यक्ष आहेत आणि खानदेशी वानगी नावाने एक त्रैमासिक सुरू आहे. त्या त्रैमासिकना त्या कार्यकारी संपादक आहेत आप्पासाहेब बोरसे आणि त्यासना सोबत मिळून ते त्रैमासिक त्या काढत असतात. मराठा सेवा संघाला प्रवक्ता येतात. पुन्हा ऐराणी काव्य मित्र खानदेश ऐराणी कॅलेंडर या सगळ्याचं संपादन त्याची करायची. आजपर्यंत त्यासना 4 पुस्तकांचं प्रकाशन व्हायले. वसुंधराव भौगोलिक काव्यसंग्रह, माणूस जाळण्याच्या अटीवराव काव्यसंग्रह, घर वावर ऐराणी काव्यसंग्रह आणि ऐराणीला पाऊल पुन्हा लेख संग्रह. पण या साहित्याला व्यतिरिक्त सदाशिवभाऊ सूर्यवंशी यासना जर विचार करा तर महत्त्वाचं काम म्हणजे त्यासनी आतापर्यंत 5वा 6वा धुळ्यामधलं जे ऐराणी साहित्य संमेलन होईना ते 6वा आणि 7वं त्या संपूर्ण 6वं ऐराणी साहित्य संमेलन धुळ्याला होईना आणि 7वं ऐराणी साहित्य संमेलन नेरला होईना मागल्या वर्षी. या दोन्ही ऐराणी संमेलनाचं संपूर्ण संयोजन आयोजन नियोजन आणि संपूर्ण जबाबदारी त्याची पार पाडली होती. अतिशय सुंदर अशा दोन्ही कार्यक्रम होईना होता. आणि गेल्या वर्षीला पहिलं अखिल भारतीय मराठी एल्गार गझल संमेलन त्याने अंमळनेर भरायला होतं. यासोबतच त्यासना 94 अखिल मराठी साहित्य संमेलन नाशिक आणि 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर आठे गझलकार म्हणून निमंत्रित गझलकार म्हणून त्याचे सन्मानित करायला होतं. यासोबतच सदाशिव सूर्यवंशी यासना स्पेशली कौतुक मनीसन वेगवेगळ्या ठिकाणी पुरस्कार त्याचे मिळवले शकतात. त्यामुळे मराठा सेवा संघ, डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद तर्फे, त्याचप्रमाणे ऐराणी बोलीभाषा साहित्य संवर्धनाबद्दल सुना बहुनी संस्था उडीसा राज्य यासनाकडे मी त्यातले 2016 पुरस्कार प्राप्त आहे. खानदेश रत्न पुरस्कार 2018 मिळेल. रोटरी क्लब धुळे द्वारा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यातले मिळेल. आणि म्हणून या एकूणच चांगला व्यक्तिमत्व त्यासना ऐराणी या प्रचार प्रसार मोठं काम आहे. त्यासना बी गुणगौरव आपण आपला जागतिक ऐराणी भाषा संवर्धन परिषद तर्फे करीत राहिलो. मी डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी याची विनंती करत की त्यासनी संपूर्ण मंचावरला मान्यवरांना असते हा डॉक्टर दागो बोरसे पुरस्कार स्वीकारो. एक समन्वय दोन्ही तिन्ही प्रकारना संस्थांना समन्वय आठे दाखल मिळत आहे ना. काय गेले समोर जरा ठारावा जोरात पण टाळावा एक मिनिट. त्यानंतर मित्र पुल्ला पुरस्कार शे ज्यासने झुंझुर मुंजुरनी गाडी आपण ऐकली आणि गावगाडा ही पुस्तक तुम्ही दाखवली. त्यासने गावगाडाने 3री आवृत्ती प्रकाशित व्हायचे. त्या NH महाजन शिरपूर यासना ऐराणी गोडवाव कार्यक्रम 81 कार्यक्रम यापूर्वी व्हायचे आणि सोबतच त्याचे बराचसा पुरस्कार बी आहेत. PJ कुवर यासनी त्यासना सगळा परिचय त्यासना ओळख करत असताना करदेची मी NH महाजन सर याची विनंती करत की त्यासनी जागतिक ऐराणी भाषा संवर्धन परिषदना वतीने जो पुरस्कार जाहीर व्हायचे त्यासना ऐराणी भाषाना प्रचार प्रसारना काम करता तो त्यासनी स्वीकारो. सन्मान्य व्यासपीठने विनायक मराठ पवार यासना हस्ते आणि व्यासपीठवाला सर्व मान्यवरांना हस्ते त्याचे पुरस्कार द्यावे. यानंतर आणि उपस्थित असलेल्या यस समोर ओके मित्रों ज्यासनी कविता
माय नावनी कविता आपण सगळ्यांनी ऐकली. सोबतच वेगवेगळ्या प्रकारना ऐराणी कवितासना माध्यमातून महाराष्ट्रामध्ये असं नाव पोहोचेल अशा आम्हाला सगळ्यांना मोहन भाऊ म्हणजे मोहन पाटील कवळीतकर ज्या कवळीत गावना असे शहादा तालुक्यामधला पण सध्या सुरत उतनालेच्या हिरा कसाला कामे करायला मित्रसोबत खूप मोठं संघर्ष त्याचा जीवनमाशी एक संघर्षाची पार्श्वभूमी जर माणूसना जीवनमा राहत तर त्यासना कवितांना त्यांना शब्दस्मा तो उतरस आणि म्हणीसन त्यासना कविता त्यासना गाणं जर आपण युट्यूबवर ऐको तर ध्यानमा येस की या माणूसना मनमा कितना मोठा संघर्ष दरेल. मोहन पाटील कवळीतकर या खरं म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी निमंत्रित राहतात पण आर्थिक परिस्थितीला पाहिजे त्याच्या सगळ्या ठिकाणी उपस्थित राहणं शक्य नाही. मित्रांनो सुरत उतनाले इराक असणारा भाऊ फक्त ऐराणी मायना प्रसार करता आईरवाणी नावानी एक चांगली युट्यूब चॅनल चालत राहिना स्वतःला ब्लॉग शेअर इतर वेगवेगळ्या पद्धतीने आईरवाणीच्या माध्यमातून त्याचा प्रसार सुरू टाळ्याचा गजरा कौतुक करूया. इराक असणारा हिरा आहे. अगदी खरंच ऐराणी हिरा शेतस त्यासना युट्यूब चॅनलने तुम्ही चांगला प्रतिसाद द्या. त्यासना भविष्याची वाटचाल खूप मोठी शे. त्यासना आजपर्यंत एक बी पुस्तक नाही पण 1000-1200 ना पुढे त्यासना कविता शिकतात पण त्या पुस्तकास करता आम्हाला प्रयत्न सुरू शकतात. परिषदना माध्यमातून त्याचा पुस्तक असता करता आपला प्रयत्न सुरू शकतात. यानंतर ना पुरस्कार जास्त देवायला येणार त्या सोशल मीडियावर आपली ऐराणी भाषा मागण्याविषयी आई दखला करता प्रयत्न करायला सोशल मीडियाच्या माध्यमातून एक संतूर आजी तुम्ही कदाचित दखी होईल ऐराणी मानती संतूर आजी त्या संतूर आजीला काम करणाऱ्या भाग्यश्री पाटील या मुंबईला राहणाऱ्या शेतात विशेष म्हणजे जळगाव जिल्हा त्याचा माहेरचे सासर अंमळनेर नसे पण संपूर्ण फॅमिली मुंबईमा शे पण मुंबईमा राहिसन सुद्धा त्या संपूर्ण रील्स या ऐराणीमा तयार करून टाकतस आणि सोशल मीडियावर आपले ऐराणी मायबोलीना प्रचार करा करता त्या सतत प्रयत्न माशेतस. त्याचा मी सन्मान आपण परिषदना वतीने करायलो. त्यासाठी दागो बोरसे पुरस्कार आपण दिलायलो. त्याचा भविष्याने वाटचाल निश्चितपणे आशादायक शे. समोर प्लीज या ना बटा ना हा इकडे समोर टाळ्या होत्या जरा. आणि मित्रसोबत भाग्यश्री पाटील यांना पुढली वाटचाल आपण सगळ्याच करतीनं शुभेच्छा देतात. आणखी एक लेखिका यावेळेस 3 महिलांना पुरस्कार द्यायचे या भगिनीसले तेव्हा एक श्रीमती शकुंतला भारमल पाटील रोटवतकर या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहेत. 80 ना पुढे वय शे त्यासने आज उपस्थिती नाहीये परंतु त्यासने आपण दागो बोरसे पुरस्कार देऊन सन्मानित करणार असतात. त्याचा पुरस्कार लेवा करता चिरंजीव नाव सांगा अजय शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. अजय आणि संजय शकुंतलाताई पाटील रोटवतकर या आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त जळगाव जिल्ह्याने शेतात सारोळा तालुका पाचोराना माहेरचे असणार रोटवतनं सासरशे. मित्रस्वर वर्षा राण्या बाल कविता संग्रह मनकोत आणि लोकसाहित्यावर आधारित ग्रंथ अभिराणी लग्न सोहळा कानबाई उत्सव गुलाबाई उत्सव अशा वेगवेगळ्या पुस्तकांचं लेखन त्यासनी करायचे. शकुंतलाताई यासना लेखन सतत वेगवेगळ्या साप्ताहिकच माती यासने जे संकलन करायचे किंवा वेगळ्या पद्धतीने संकलित पुस्तिका असतात या पुस्तिकांना माती
संकलित बऱ्याच गोष्टी या वेगळ्या साप्ताहिकामध्ये येत राहतात. मी पुन्हा एकदा त्याचे अभिनंदन करत आणि धन्यवाद देत. आणि शेवटला जो जीवन गौरव पुरस्कार आहे मित्रांनो, हा जीवन गौरव पुरस्कार सटाणा डॉक्टर सुधीर देवरे याचे जाहीर व्हायचे. त्या सुधीर देवरे आज उपस्थित जरी नाही आहेत, त्यांना प्रतिनिधी म्हणून कोणी उपस्थित आहेत का? तर त्याचा पुरस्कार द्यावा. त्यासना जे सन्मानपत्र आहे ते सन्मानपत्र मध्ये त्याची सगळी ओळख होईल जाईल. ते सन्मानपत्राचं वाचन मी करत. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद तर्फे जीवन गौरव पुरस्कार 2025 सन्माननीय डॉक्टर सुधीर राजाराम देवरे सर. भाषा कला लोकजीवन लोकवाङ्मय साहित्य संशोधन यासाठी समर्पित केलेले तुमचे आयुष्य हा एक निष्ठावान साहित्यिकाचा आदर्श आलेख आहे. नाशिक जिल्ह्यात बागलाण अर्थात सटाणा तालुक्यातील विरगाव या गावात श्री राजाराम वेळू देवरे व सौभाग्यवती सीताबाई या सुशिक्षित शेतकरी दाम्पत्याच्या पोटी दिनांक 29 एप्रिल 1963 रोजी एकत्र कुटुंबात तुमचा जन्म झाला. आई वडिलांच्या कष्टमय जीवनाची जाण ठेवून दिव्यांग असूनही कोणावर अवलंबून न राहता ज्ञान साधना हीच आनंद साधना मानत पुणे विद्यापीठातून तुम्ही 1998 मध्ये PhD पदवी संपादन केली. सर, साहित्य प्रांतातील विविध प्रकारात आपली लेखणी विलया वावरत असते. अहिराणीची भाषा अभ्यासक म्हणून आपला सर्वदूर जो सन्मान प्राप्त झाला आहे तो समीक्षेच्या प्रांतातील विविध अशा ग्रंथ संपदेमुळे. यात प्रामुख्याने कला आणि संस्कृती एक समन्वय, आस्वाद भावलेल्या कवितांचा, साहित्य जाणीवा मीमांसा आणि समीक्षा या ग्रंथांसोबतच अहिराणी भाषा विषयक संशोधनपर ग्रंथांनी तुमची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामध्ये अहिराणी लोक परंपरा, अहिराणी लोक संस्कृती, अहिराणी गोत, अहिराणी दर्शन, अहिराणी भाषा परंपरा आणि संस्कृती, अहिराणीच्या निमित्ताने भाषा व्याप्ती आणि गंड हे काही प्रमुख ग्रंथ वाचक आणि भाषा अभ्यासकांनी अनमोल ठेवा आहे. सर, आपण कथा, कविता, कादंबरी, नाटक, ललित, चरित्र, आत्मकथन या साहित्याच्या सर्वच प्रकारात अभ्यासोनी प्रकटावे या उक्तीप्रमाणे लेखन करीत आहात. मी गोष्टीत मावत नाही, टिंब, सोन्याची शाळा या कादंबऱ्या, माणसं मरायची रान, अहिराणीमा ऐकेल गोष्टी, अहिराणी वट्टा, जठेली एकी हे कथासंग्रह, डंख व्यालेले आकाश, आदिम तालनं संगीत, भंग अभंग, फुटूच लागतात पंख हे काव्यसंग्रह, सांस्कृतिक भारत, ब्लॉकच्या जाळ्यातून जग, माणूसपणाच्या आसपास, गाव दवंडी, डोंगरदेव हे ललित लेख संग्रह, माणूस जेव्हा देव होतो हे चरित्र आपण लिहिले आहे. ढोल व संपृक्त लिखाण या मासिकाचे आपण संपादक आहात. अवघ्या महाराष्ट्राला आपण परिचित आहात. यासोबतच आपणास आपल्या जीवन प्रवासाविषयी दिलखुलासपणे व्यक्त व्हावेसे वाटले ते पंख गळून गेले तरी आणि सहज पुरत राहिलो या आत्मकथनातून. सर, आपण या साहित्य प्रांतातील भरारीची उचित दखल साहित्य व शैक्षणिक संस्थांनी घेणे क्रमप्राप्तच होते. त्याचेच फलित म्हणून आपणास तुकामणे पुरस्कार, मासी पेंढारकर पुरस्कार, कानोश्री पुरस्कार, स्मिता पाटील पुरस्कार, न्यासिओ राष्ट्रीय पुरस्कार, राज्य शासनाचा नरहरी कुरुंदकर भाषा पुरस्कार अशा विविध सन्मान्य पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. आपले लेखन हे अभ्यासपूर्ण कसदार असून वाचक व अभ्यासकांना उपयोगी ठरणारे आहे. यावर शिक्कामोर्तब झाल्याचे हे द्योतक आहे. सर, आपण आपल्या आजवरच्या जीवन प्रवासात अहिराणी भाषा व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने जे अनमोल योगदान दिले आहे त्याचाच गौरव म्हणून आपणास उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ व जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेच्या वतीने हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. सर, आपण आपल्या साहित्य क्षेत्रातील कार्यास असेच बहरट ठेवावे. ग्रंथांसोबत आपल्या जीवनाची शतकपूर्ती व्हावी. निर्मिकाने आपणास अखेरपर्यंत आरोग्याचे वरदान द्यावे ही निसर्गाचरणी प्रार्थना. जीवे शरदा शतक. हे सन्मानपत्र आणि जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर सुधीर देवरे यांच्या वतीने सर त्यांना सरळ देवा आपल्याकडे असं फिरवा. देवा काळू ऐरे हे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी हा जीवन गौरव पुरस्कार स्वीकारावा. समोर प्लीज, समोर.
अहो पण शासनाकडे तुमले सन्मान द्यावा आहे टाळ्या होऊया जरा. आदरणीय डॉक्टर सुधीर देवरे यासने ही सगळं लाईव्ह या कार्यक्रमाला प्रक्षेपण देखील छे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना वतीतील या जास्ती निवड आमच्या मंडळी म्हणजे आमच्या समितीने केली होती. या समितीला 4ही सभासदांच्या वतीतील मनपूर्वक धन्यवाद देतो. मी सगळा पुरस्कार त्यासनी विनंती करत की त्यासनी एक फोटो सेशन साठी जरा मागे आपली ट्रॉफी लिसन इकडे वरात बरं होईल. या ट्रॉफी लिसन दागो कोरसे पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार जास्त आपले प्रदान करा. दिला जास्ती कृपया इकडे व्यासपीठाकडे यावं. ते फक्त मागे उभे करा पुरस्कार मोमेंटो घेऊन उभे करा त्यांना पुष्पगुच्छ. यानंतर कवी संमेलनाला सुरुवात होईल. तत्पूर्वी त्यांना अगोदर आपल्या ज्या कार्यक्रमाच्या कवी संमेलना अध्यक्ष आहेत कवयित्री लतिकाताई चौधरी यांना पुस्तकना प्रकाशन होईल आणि नंतर कवी संमेलनाला सुरुवात. मोमेंटो जरा वरती घ्या दिसले पाहिजे सर थोडं मागे यस समोर बघा सगळ्यांनी. मोमेंटो वरती घ्या तुम्ही. ठीक आहे. हा इकडे समोर समोर प्लीज. जागा नाही आता मैदान मैदान वेट 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 समोर बघा सगळ्यांनी. थांबायचं आहे. थांबा थांबा. सर्वांचा अभिनंदन. मी पुरस्कार वितरणाची जबाबदारी माकडे दिली होती आणि सगळ्यांना परिचयाची जबाबदारी होती ती या ठिकाणी थांबला. यानंतर कवी संमेलन पूर्ण सूत्र पीजेट कोर याचे मी सुपूर्द करत. पूजा योगेश सोनार स्टेजवर यायचे 10 कवींना या ठिकाणी निमंत्रित केलेले आता आणि उर्वरित फक्त 3-4 राहतील. तत्पूर्वी पत्र आणि ट्रॉफी आदरणीय प्रशांत दादा पाटील यांनी द्यायची. प्रजित डहाळे हा इकडे समोर. काव्य संमेलनात सहभागी प्रमाणपत्र आणि ट्रॉफी. दत्ता सर थोडंसं मागे या. थोडंसं मागे मागे दत्ता सर. थँक्यू. खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय विकास पाटील, आजचे प्रमुख पाहुणे माननीय दिनकर अण्णा पाटील, सन्माननीय व्यासपीठ. आज सकाळपासून आपण जागतिक अहिराणी भाषा संमेलन आयोजित केलेलं आहे आणि हे 5वं संमेलन आपल्याकडे होत आहे आणि याला दरवर्षीप्रमाणे फार चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. जवळजवळ 50 कवी आजच्या याच्यात सहभागी झालेले. मी खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय विकास पाटील यांना विनंती करतो की त्यांनी दिनकर अण्णा पाटील यांचा सत्कार करावा. सर थोडं जवळ आहे ना.
तरी त्याचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं, विकास व्हावं याच्याकरता हे कार्य चाललेलं आहे. आणि दरवर्षी अशा प्रकारचं संमेलन आयोजित केलं जातं. आणि तसं अनेक ठिकाणी पण म्हणजे पुण्याला, मुंबईला, ठाण्याला, नाशिकला, तसंच अहमदनगरला, धुळ्याला सगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. आमच्या विनंतीवर तुम्ही आलात याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. पुढचा कार्यक्रम काँग्रेस संमेलनाला उर्वरित कवींची कविता सादरीकरण. तत्पूर्वी मेघा श्रीकांत पाटील यांचं सन्मानपत्र विकासदादा पाटील यांनी द्यायचे. आजच्या या काँग्रेस संमेलनाच्या अध्यक्षा लतिकाताई चौधरी लिखित वाचला या कादंबरीचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. लतिकाताई चौधरी यांच्या वाचला या कादंबरीचं प्रकाशन समोर काय इकडे समोर या खास काँग्रेस संमेलन आणि साहित्यिक सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले अण्णासाहेब दिनकर पाटील यांचे योगदान आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचं सहभाग आपल्याला लाभलेला आहे. मी अण्णासाहेबांना विनंती करतो की आपण 2 मिनिट या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्या. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेतर्फे आयोजित खानदेश मराठा मंडळ प्रायोजित महाग कवी कालिदास प्रेमजीव काव्य संमेलन याचे अध्यक्ष प्राचार्य विकास पाटील, प्राचार्य प्रशांत पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून लतिकाताई चौधरी, A.G. अप्पा पाटील, प्रकाश माळी, प्रमोद कुंवर, विनोद खेरकर अशा विविध मान्यवरांनी आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. खरं तर प्रशांत पाटील आणि त्यांची टीम खानदेश मराठा मंडळाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आपली भाषा जिवंत ठेवण्यासाठी, आपली पारंपरिक जी पद्धत आहे ही कायम पुढे चालावी. आपण जरी धुळे जळगावात राहायला नसलो, कुठे राहायला जाऊ त्या जगाच्या पाठीवर, तिथं आपली भाषा, आपली परंपरा ही पूर्णपणे जिवंत असावी त्यासाठी खरा हा प्रयत्न आहे. अतिशय चांगला हा कार्यक्रम आपण आयोजित केला. मी वेळेवर येऊ शकलो नाही. माझ्याकडे ज्येष्ठ नागरिक संघाच्या जवळजवळ 10 ज्येष्ठ नागरिक संघांचा कार्यक्रम होता. तो दरवर्षी या वेळेसच असतो आणि तिथं माझा जेवणाचा कार्यक्रम असतो. सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना 700 ते 800 जवळ ज्येष्ठ नागरिक असतात. मी आज पूर्ण वेळ दिला तिला 3.5 तास आणि म्हणून यायला वेळ लागला. त्याच्यानंतर 2 भाऊबंधांचे लग्न होते. आता हा भाऊबंधांचाच कार्यक्रम आहे
आणि यायला वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि खानदेश मराठा मंडळ कायम मला प्रत्येक कार्यक्रमाला निमंत्रित करत असतं. मला त्याचा खूप अभिमान आहे, आनंद आहे. माझ्या या कार्याला तुमच्या कायम शुभेच्छा. मी कायम तुमच्याबरोबर आहे. असंच आपलं प्रेम राहू द्या अशा विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आता परत मला जाण्यासाठी अनुमती द्यावी ही विनंती करतो. सगळ्यांना रामकृष्ण हरी. अण्णासाहेब आभारी आहोत आम्ही. आपण अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला. यानंतर आपण काव्य वाचनाला सुरुवात करणार आहोत. पूजा योगेश सोनार, तोरखेडा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. त्या नवोदित कवी आहेत. 10 महिन्यापासून कविता लिहायला सुरुवात केलेली आहे. मुक्त छंदातच त्यांच्या कविता या आहेत. मैना मणी मैना ही एक विनोदी कविता त्या सादर करणार आहे. सारी म्हणते माझी कविता जरा चेंज झाली आहे. मी नवीन आहे आणि मला फारशी जमत नाही. काही चुकलं तर क्षमा करावी. मी सासरवाशी खेड्यात राहते म्हणून सासरवाशी मुलीची व्यथा कशी असते ती माझ्या आईहानी कवितेतून मांडू इच्छिते. धाड नमाडी भाऊले लेवाले माहेरनी यादाये समाले.
आहे का?